नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत GMC भरती सोलापूरसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर फ्रेंड्स, हे क्वेश्चन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता एक्झाममध्ये हेच क्वेश्चन येतील याची काही गॅरंटी नसते, पण आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणून हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बाय चान्स एखादा क्वेश्चन येऊ पण शकते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला पाहिजे. आणि जोपर्यंत आपली GMC भरती सोलापूरची एक्झाम होत नाही, तोपर्यंत आपण कंटिन्यू याच्यावरती जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत. मागे काही 4-5 दिवस मी हे व्हिडिओ अपलोड केलं नाही. ते काही कारणास्तव मला काम आलं होतं, त्याच्यामुळे ते अपलोड करणं झालं नाही, त्यासाठी सॉरी. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मी क्वेश्चन वाचेल आणि लगेच तुम्हाला उत्तर सांगेल. आता बार बार हे सगळे ऑप्शन वाचत बसणार नाही. ओके. तर चला, क्वेश्चन नंबर 1 आहे, एक्स वज्र प्रहार 2022 हा भारत कोण भारत आणि कोणत्या देशाचा लष्करी सराव आहे? अजून पण माझी तब्येत थोडी खराबच आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, एक्स वज्र प्रहार 2022 हा भारत आणि कोणत्या देशाचा लष्करी सराव आहे? तर क्वेश्चन नंबर 1चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संयुक्त राज्य. क्वेश्चन नंबर 2, कोणत्या कंपनीने इनकोव्हॅक्सिन INCOVACC ही भारतातील पहिली इंट्रानासल कोरोना लस विकसित केली? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत बायोटेक यांनी. क्वेश्चन नंबर 3, ब्रू करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 3000हून अधिक ब्रू कुटुंबाचे कोणत्या राज्यात पुनर्वसन करण्यात आले आहे? आपल्या क्वेश्चन नंबर 3चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, त्रिपुरा. क्वेश्चन नंबर 4, संपूर्णानंद टेलिस्कोप ST कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? क्वेश्चन नंबर 4चा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तराखंड. क्वेश्चन नंबर 50, UN सदस्य देशांनी एक संयुक्त निवेदन जारी करून कोणत्या देशात अल्पसंख्याकांच्या छळाचा निषेध केला? 50 UN सदस्यांनी. ओके. तर क्वेश्चन नंबर 5चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चीन यांनी. क्वेश्चन नंबर 6, कोणत्या बँकेने FIRSTAP हे देशातील पहिले स्टिकर आधारित डेबिट कार्ड सुरू केले? तर क्वेश्चन नंबर 6चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IDFC फर्स्ट बँक. ओके. क्वेश्चन नंबर 7, कोणत्या देशाने ओरियन स्पेसक्राफ्ट प्रक्षेपित केले? तर क्वेश्चन नंबर 7चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संयुक्त राज्य. क्वेश्चन नंबर 8, 11 जानेवारी रोजी कोणता देश राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस पाळतो? तर क्वेश्चन नंबर 8चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संयुक्त राज्य. क्वेश्चन नंबर 9, इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावणारा कुनलावूत विथिडर्सन हा कोणत्या देशाचा आहे? विथिडर्सन हा कोणत्या देशाचा आहे? इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावणारा कुनलावूत विथिडर्सन हा कोणत्या देशाचा आहे? तर क्वेश्चन नंबर 9चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, थायलंड. क्वेश्चन नंबर 10, नुकतेच लॉन्च झालेले UWIN प्लॅटफॉर्म कोणत्या फाईलशी संबंधित आहे? तर क्वेश्चन नंबर 10चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लसीकरण. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जनरल नॉलेजचे. पुढचे क्वेश्चन्स हे आपण लवकरात लवकर कव्हर करूत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.